श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांना आपल्याला 9 वेगवेगळी नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तर या घटाला 9 वेगवेगळ्या माळी चढवायच्या असतात. याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते. जे नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहतात त्यांच्याकडे अखंड दीप प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना केली जाते. देवीच्या सेवेमध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करतो, देवीला नैवेद्य अर्पण करत असतो. 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांना वेगवेगळी नैवेद्य अर्पण करायचे असतात. जर तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल किंवा तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल तर नैवेद्य हा तुम्हाला कंपल्सरी दाखवायचाच असतो. पण जर तुमच्याकडे घटस्थापना केलेली नसेल तर अशा वेळेस तुम्हाला माळ चढवण्याची गरज नाही. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचे आहेत. हे कसे करायचे आहेत याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांना शक्य नाहीत त्यांनी केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी पठण करावं, यामुळे सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकालाच एवढा वेळ नसतो की दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. बऱ्याचशा लेडीज वर्किंग असतात. आणि जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर या 9 दिवसांमध्ये घटाला तुम्हाला 9 वेगवेगळ्या प्रकारच्या माळी या तर अर्पण कराव्याच लागतात. त्यासोबतच देवीला 9 प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण करावे लागतात. 9 प्रकारच्या माळी ज्या आपण घटाला चढवतो त्या तशाच ठेवाव्या लागतात. पण ज्या देवांना अर्पण केलेली फुलं असतील, देवीला अर्पण केलेली फुलं असतील, ती मात्र रोजच्या रोज बदलायची असतात. यासोबतच देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी आणि काही स्तोत्र मंत्र ज्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि देवीचं आवडतं स्तोत्र आहे, या स्तोत्राचं पठण करावं. तर नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांना आपल्याला 9 प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत. देवीची 9 रूपं कोणती आहेत आणि त्या नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या नैवेद्याचं आपल्याला काय करायचं याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर नवरात्रीची पहिली माळ म्हणजेच 15 ऑक्टोबर रविवारी नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत. त्या दिवशी देवीचं जे रूप आहे ते म्हणजे शैलपुत्री. शैलपुत्री रूपातील देवीला आपल्याला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शुद्ध तूप देवीला अर्पण करत असताना ते गाईचं तूप असावं. गाईचं तूप तुमच्याकडे नसेलच तर तुमच्याकडे जे तूप असेल म्हणजेच म्हशीचं तूप असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता. आता हे तूप तुम्ही अर्पण केल्यानंतर त्या तुपाचं तुम्हाला काय करायचं आहे? अगदी 10-15 मिनिटं ते देवीजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर ते तूप तुम्ही देवीला अर्पण केलेलं तिथून उचलायचं आणि तुम्ही जे काही पदार्थ उपवासाचे खाणार आहात त्यावरती तुम्हाला थोडं-थोडं ते तूप टाकायचं आणि अशा प्रकारे तो नैवेद्य तुम्हाला संपवायचा आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रविवार रोजी आपल्याला विड्याच्या पानाची माळ किंवा सोनचाफ्याच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची असते. ही माळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते अशी मान्यता आहे. तर ही 15 ऑक्टोबर रविवार रोजी शैलपुत्री रूपातल्या देवीचा नैवेद्य आणि देवीच्या माळेविषयीची माहिती होती. आता त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे 16 ऑक्टोबर सोमवार रोजी देवीचं जे रूप आहे ते आहे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी रूपातील देवीला आपल्याला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता जसं आपण शुद्ध तुपाचा नैवेद्य देवीला अर्पण केला, 10-15 मिनिटं आपण देवीजवळ ठेवला आणि त्यानंतर तो उचलला. अगदी त्याच प्रकारे सगळ्या नैवेद्यांचं तुम्हाला अशाच प्रकारे थोडा वेळ ठेवून त्याचा तुम्हाला सगळ्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता त्यानंतर 16 ऑक्टोबर सोमवार रोजीची जी माळ आहे ती आहे पांढरी फुलं, ज्यामध्ये तुम्ही अनंत मोगरा, तगर याची माळ तुम्ही बनवू शकता. ही माळ देवीला अर्पण केल्यामुळे वैराग्याची भावना मनामध्ये येत नाही. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा अनंत मोगरा नाही मिळाला तर इतर कोणतीही पांढरी रंगाची फुलं तुम्हाला मिळाली, जसं की स्वस्तिकाची फुलं तुमच्याकडे असतील तर त्याची माळ सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता. म्हणजेच देवीच्या घटावरती तुम्हाला ती माळ चढवायची आहे. आता त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे 17 ऑक्टोबर मंगळवार रोजी देवीचं जे रूप आहे ते म्हणजे चंद्रघंटा. चंद्रघंटा रूपातील देवीला आपल्याला दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर जी माळ आपल्याला देवीच्या घटावरती चढवायची आहे त्यामध्ये तुम्ही जास्वंद, गुलाब, कनेर किंवा निळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता. या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्या आवाजामध्ये सुद्धा एक माधुर्य येतं.
त्यानंतर नवरात्रीतील चौथी माळ म्हणजेच 18 ऑक्टोबर बुधवार रोजी आपल्याला देवीच्या कुष्मांडा रूपाचं पूजन करायचं आहे. या दिवशी गोड भजी किंवा गुलगुले ज्यांना म्हणतो आपण त्याचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे किंवा तुम्हाला जर मालपोहे मिळाले तर या मालपोह्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. त्यानंतरची माळ आपल्याला देवीला चढवायची आहे, ज्यामध्ये केशरी किंवा भगव्या रंगाची फुले किंवा तेरडा किंवा अशोक किंवा तिळाच्या फुलांची माळ आपल्याला घटावरती चढवायची आहे. ही माळ देवीला अर्पण केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आपले आरोग्य देखील उत्तम राहते. त्यानंतरची जी 5वी माळ आहे 19 ऑक्टोबर गुरुवार रोजी, ज्यामध्ये आपल्याला देवीच्या स्कंदमाता रूपाचं पूजन करायचं आहे. या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर जी माळ आपल्याला देवीला चढवायची आहे ती म्हणजे बेलाच्या पानांची माळ. बेलाची पानं तुम्हाला मिळाली तर 7, 9, 11 अशा संख्येमध्ये तुम्हाला ती माळ तयार करायची आहे आणि ती देवीला अर्पण करायची. आता बेलाची पानं तुम्हाला मिळाली नाही, तर अशा वेळेस तुम्हाला कुंकवाची माळ तयार करायची आहे. ही माळ कशी करायची तर थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्याला धाग्यामध्ये लावायचं आणि त्याची एक गाठ बांधायची. अशा प्रकारे तुम्हाला कुंकवाची माळ देवीला अर्पण करायची आहे. ही माळ अर्पण केल्यामुळे म्हणजेच बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केल्यामुळे मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. त्यानंतर 6वी माळ म्हणजेच 20 ऑक्टोबर शुक्रवारी आपल्याला देवीच्या कात्यायनी रूपाचं पूजन करायचं आहे आणि या दिवशी देवीला आपल्याला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर देवीला जी आपल्याला माळ अर्पण करायची आहे त्यामध्ये कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण केल्यामुळे आपल्याला अद्भुत शक्तीची प्राप्ती होते. कर्दळीची फुलं जर तुम्हाला नाही मिळाली तर मग तुम्ही इतर कोणत्या फुलांची माळ चढू शकता, पण प्रयत्न करा की कर्दळीच्याच फुलांचा तुम्ही माळ अर्पण कराल. आता त्यानंतर नवरात्रीची 7वी माळ 21 ऑक्टोबर शनिवार रोजी देवीच्या कालरात्री रूपाची आपल्याला पूजा करायची आहे. या देवीला आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी जी माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे त्यामध्ये झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करून आपल्याला शत्रूपासून मुक्तता मिळवता येईल. आता त्यानंतर 8वी माळ म्हणजेच 22 ऑक्टोबर रविवार रोजी आपल्याला देवीच्या महागौरी रूपाचं पूजन करायचं आहे. या दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करायचं आहे. कन्यापूजन कसं करावं यावरचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती मी शेअर करेलच. पण आपल्याला या दिवशी देवीला नारळ अर्पण करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण तूप, साखर हा नैवेद्य थोड्या वेळासाठी देवीजवळ ठेवलेला होता, अगदी त्याच प्रकारे हे नारळ देवीला अर्पण करायचं आहे. आणि आता या नारळाचं काय करायचंय तर ते नारळ तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद खायचा आहे. तोपर्यंत ते नारळ तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि म्हणजे नवमी झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी हे नारळ तुम्हाला फोडायचं आहे. या दिवशी जी माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे त्यामध्ये आपण तांबड्या फुलांचा वापर करायचा आहे. ज्यामध्ये तुम्ही कमळ घेऊ शकता, जास्वंद घेऊ शकता, कण्हेर घेऊ शकता किंवा गुलाब घेऊ शकता. यापैकी जे फूल तुम्हाला मिळेल त्या फुलांची माळ तुम्हाला तयार करायची आणि ती आपल्या देवीला अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यात येणारे दुःख कमी होते आणि सुखामध्ये वाढ होते. त्यानंतर नवरात्रीतील सगळ्यात शेवटची माळ 9वी माळ या दिवशी आपल्याला आपल्या देवीच्या सिद्धिदात्री या रूपाचं पूजन करायचं आहे आणि या दिवशी जो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे तो आहे पांढऱ्या तिळाचा. हे पांढरे तीळ देवीला अर्पण करायचे आणि या दिवशी कुंकवाची माळ देवीला अर्पण करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्याची गाठ पाडायची. अशा तुम्ही 7, 9 किंवा 11 गाठी पाडू शकता आणि ती माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. कुंकवाची माळ आपण देवीला अर्पण केल्यामुळे अघटित घटनांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम देवी करत असते. तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांचं पूजन करायचं आहे. 9 विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करताना त्यासोबत आपल्याला देवीला 9 माळी सुद्धा अर्पण करायच्या आहेत. आता यातल्या कुठल्याही गोष्टीची तुम्हाला जर माळ अर्पण करता नाही आली, त्या दिवशी सरळ तुम्ही कुंकवाची माळ देवीला अर्पण करायची आहे. जसं की पांढऱ्या तिळाची फुलं तुम्हाला मिळाली नाहीत किंवा जर एखाद्या वेळेस तुम्हाला झेंडू किंवा कर्दळीची फुलं मिळाली नाहीत. होऊ शकतं की ही फुलं तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही कुंकवाची माळ अर्पण करायची आहेत. आता ज्यांच्याकडे घटस्थापना केली जात नाही त्यांनी 9 नैवेद्य अर्पण करायचे आहेत, पण माळी अर्पण केल्या नाही तरी चालतील. पण जर तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल आणि तरी देखील तुम्हाला देवीला माळ अर्पण करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की देवीच्या टाकासमोर वगैरे ती माळ अर्पण करावी, तर तुम्ही तसं करू शकता. पण तसं करण्याची गरज नाही, कारण ह्या माळी ज्या आहेत ज्यावेळेस घटस्थापना करतो त्या घटावरती चढवल्या जातात.
आणि त्याचबरोबर हे जे 9 नैवेद्य मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, हे आपल्या घरातच सगळं साहित्य असतं. त्यामुळे सहजरित्या तुम्ही यांचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता. नवमीच्या दिवशी देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरी गोडाधोडाचा नैवेद्य करून अशा प्रकारे आपल्याला नवरात्र साजरी करायची आहे. अष्टमीच्या दिवशी यथाशक्ती तुम्ही 5-7 कन्यापूजन करू शकता. जर तुम्हाला एवढ्या कन्या मिळाल्या नाही, तर तुम्ही एक कन्यापूजन केलं तरीही चालेल. नवरात्रीच्या 9ही दिवस तुम्ही रोज कन्यापूजन केलं तर त्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे एकाच दिवशी कन्यापूजन करण्यापेक्षा तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचं पूजन, कन्यापूजन करून करू शकता. यामुळे सुद्धा देवीचे कृपाशीर्वाद तुम्हाला लाभतील. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.